मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक हेमंत मंगळे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन नवीन लोक दरवर्षी येत राहतात आणि त्यांची नियुक्ती सहाय्यक शिक्षक न होता शिक्षण सेवक म्हणून होत असते. आणि मग शिक्षण सेवकचा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची नियुक्ती सहाय्यक शिक्षक म्हणून होत असते आणि त्याला जे स्केल आहे, वेतन निश्चिती जी आहे त्याची ती 3 वर्षानंतर होत असते आणि तोपर्यंत 3 वर्षापर्यंत त्याला एक निश्चित स्वरूपाचं मानधन प्राप्त होत असते. अशा प्रकारची व्यवस्था ही प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा 3ही स्तरांकरता करण्यात आलेली आहे. तर या संदर्भात अलीकडे काही काही परिपत्रक शासनाचे निघालेले आहेत. त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपणा सर्वांना अशी विनंती करतो की आपण या चॅनलला, हेमंत मंगळे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, त्याचप्रमाणे इतरांना हे व्हिडिओ पाठवावे, शेअर करावे आणि हाईपसुद्धा करावे. याचं कारण असं की जवळपास शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी संबंधित अशा प्रकारचे व्हिडिओज या चॅनलमध्ये असतात. नोकरीविषयक अनेक अपॉइंटमेंट्स ज्या असतात त्या संदर्भात, वॅकन्सी संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न मी या चॅनल थ्रू करत असतो. आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करावेत अशी मी आपणाला विनंती करतो. पुष्कळदा असं होतं की एखाद्याला एखादी सर्व्हिस मिळून जाते, एखाद्या ठिकाणी तो नोकरीला लागून जातो, परंतु त्यासोबतच स्वतःला प्रमोट करण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याला असं वाटत असतं की याच्यापेक्षा अधिक चांगली नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे. आणि तरुण मुलं हे कार्य फार मोठ्या प्रमाणात करत असतात आणि जर शिक्षकाची नोकरी मिळत असेल तर त्यांना फार आनंद असतो. आणि म्हणून मग पूर्वीची नोकरी सोडून ते शिक्षकाची नोकरी स्वीकारतात. अलीकडे आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त्या होत आहेत आणि अल्पसंख्याक शाळा ज्या आहेत तिथे मात्र अजूनपर्यंतही सरळ पद्धतीने म्हणजे संस्थेमार्फत उमेदवार भरल्या जातात. अशा प्रकारच्या 2 पद्धती आहेत. आणि मग अशा प्रकारचे उमेदवार की जे कुठेतरी पूर्वी सर्व्हिसमध्ये होते, त्यांना आपलं अपग्रेडेशन व्हावं असं वाटतं आणि म्हणून त्यांना जर अशा प्रकारची नोकरी मिळाली तर त्यांना असं वाटतं की आपण चांगल्या नोकरीमध्ये गेलो पाहिजे आणि म्हणून पूर्वीची नोकरी सोडून ते दुसरी नोकरी म्हणजेच शिक्षक पदाची नोकरी स्वीकारतात. तर या संदर्भात काल 15 जून 2026ला एक नवीन शासन परिपत्रक निघालेलं आहे की अशा प्रकारचे जे लोक आहेत जे कुठेतरी सेवा देत होते, शासकीय किंवा निमशासकीय म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, तर अशा प्रकारच्या ठिकाणी सेवा देत होते आणि त्यांची आता नियुक्ती शिक्षण सेवक म्हणून झालेली आहे. तर अशा लोकांना त्यांची वेतन निश्चिती करण्यासंदर्भात काही निर्णय अलीकडे झालेले आहेत. पहिला निर्णय 18 फेब्रुवारी 2026ला झाला, परंतु तरीसुद्धा शासकीय अधिकारी वेतन निश्चिती करत असताना त्या शिक्षण सेवकांवर अन्याय करत होते आणि म्हणून काही तक्रारी शिक्षकांच्या मार्फत, लोकप्रतिनिधींमार्फत, तसेच शिक्षक संघटनांमार्फत शासनापर्यंत पोहोचल्या आणि त्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टिकोनातून हा 15 जून 2026चं शासन परिपत्रक हे शासनाने निर्गमित केलेलं आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपण या शासन निर्णयासंदर्भात आज चर्चा करणार आहोत आणि हा शासन निर्णय किंवा हे परिपत्रक आपण शेवटपर्यंत बघा, कारण अनेक बाबी यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. एकच बाब नाही आहे, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी या शासन परिपत्रकामध्ये निर्गमित केलेल्या आहेत. तेव्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा असा मी तुम्हाला आग्रह करीत आहे. शासकीय
निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतन निश्चिती करण्याबाबत स्पष्टीकरण. म्हणजे एखादा शासकीय सेवेत आहे किंवा सेमी गव्हर्नमेंट निमशासकीय सेवेत आहे आणि तो जर शिक्षण सेवक पदावर नियुक्त होत असेल तर त्याची वेतन निश्चिती कशी केली पाहिजे हे या शुद्धीपत्रकामध्ये शासन परिपत्रकामध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संख्येनं 2025 प्रकरण क्रमांक 872 TNT1 मुंबई दिनांक 15 जून 2026. तर 15 जून 2026ला हे शासन परिपत्रक निघालेलं आहे मंत्रालयाच्या मार्फत. आणि याच्याकरता संदर्भ बघा, मी मगाशी बोललो होतो, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समक्रमांक दिनांक 18 फेब्रुवारी 2026. म्हणजे अशाच प्रकारचा एक आदेश 18 फेब्रुवारी 2026ला निघाला होता. परंतु असा आदेश असल्यानंतरही काही अडचणी ह्या फिक्सेशनमध्ये म्हणजे वेतन निश्चिती करताना येत होती आणि म्हणून आता त्याचं स्पष्टीकरण देणारा हे शासन परिपत्रक निघालेलं आहे. त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. नियमित शासकीय सेवेतील अथवा ज्याचे वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अदा केले जाते अशा नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच या विभागाच्या अधिपत्याखालील 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतने व सैनिक शाळा या शाळांमधील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावर विविध पद्धतीने नियुक्त होतो त्यावेळी त्यास वेतन संरक्षण देण्यासाठी त्यांची वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तर जेव्हा एखादा कर्मचारी हा राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळा किंवा विद्यानिकेतन असो सैनिक शाळा असो किंवा प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा असो तर 100% अनुदानित म्हणजेच ग्रांटेड जेडेड स्कूल ज्याला म्हणतात ग्रांटेड स्कूल ज्याला म्हणतात अशा ठिकाणी जेव्हा त्याची नियुक्ती होते आणि त्या अगोदर तो कुठेतरी सेवेमध्ये असतो, अनुदान वेतन अनुदान शासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत त्याला दिल्या जात असतं आणि नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी अशा प्रकारच्या संस्थांमध्ये म्हणजे 100% अनुदान असणाऱ्या संस्थांमध्ये जेव्हा त्याची नियुक्ती होते तर तेव्हा त्याची जी सेवा निश्चिती आहे किंवा वेतन निश्चिती आहे ती कशा प्रकारे केली पाहिजे याचं स्पष्टीकरण या परिपत्रकामध्ये देण्यात आलेलं आहे. वेतन संरक्षण व वेतन निश्चितीबाबत उपरोक्त प्रमाणे तरतुदी करण्यात आल्या असल्या तरी या शासन निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी शिक्षक संघटना लोकप्रतिनिधी व पात्र उमेदवारांकडून प्राप्त होत आहेत. 18 फेब्रुवारी 2026ला संबंधित आदेश काढण्यात आला होता. परंतु तरीसुद्धा जे क्षेत्रीय अधिकारी आहेत तर क्षेत्रीय स्तरावर त्याची अंमलबजावणी होत नाही अशा प्रकारच्या तक्रारी शासनाकडे होत्या. वस्तुतः संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत. असे असतानाही क्षेत्रीय कार्यालयांकडून सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतची अनास्था अनाकलनीय आहे. तर शासनाने स्पष्ट म्हटलं आहे की तो जो आदेश होता कधीचा 18 फेब्रुवारी 2026चा तो स्वयंस्पष्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळं स्पष्ट केलेलं आहे. तरीसुद्धा ती अंमलबजावणी करण्याबाबतची अनास्था अनाकलनीय म्हणजे समजत नाही की असं चुकीचं काम लोक का करत आहेत असं शासन म्हणत आहे. प्राप्त झालेल्या निवेदनांद्वारे काही मुद्द्यांबाबत अधिकचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे. हे मुद्दे व त्याबाबतचे शासनाचे स्पष्टीकरण याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर काही मुद्दे हे निर्माण झालेले आहेत तर त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण शासनामार्फत या 15 जून 2026च्या आदेशामध्ये करण्यात आलेलं आहे. तर पहिला उपस्थित मुद्दा असा आहे, पूर्व सेवेतील शिक्षक व्यतिरिक्त इतर विभागातील सेवा जसे की वर्ग 4 म्हणजे वर्ग 4 म्हणजे क्लास 4 अथवा गट ड ज्याला म्हणू आपण मधून शिपाई परिचर पहारेकरी कक्षसेवक व इतर गट ड पदावरून तसेच वर्ग 3 म्हणजे क्लास 3 ज्याला म्हणतो आपण अथवा गट क मधून
लिपिक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस अंमलदार व इतर गट क पदावरून, म्हणजे गट ड आणि गट क, क्लास 4 आणि क्लास 3 या पदांवरून शासकीय निमशासकीय सेवेतील उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती होऊन असमान असलेल्या शिक्षण सेवक पदावर विहित पद्धतीने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा जोडसह वेतन निश्चितीचे लाभ देण्यासाठी सदर शासन निर्णय लागू होतो किंवा कसे. तर गट क आणि गट ड चे जे कर्मचारी आहेत ते जेव्हा शिक्षण सेवक पदावर नियुक्त होतात, पवित्र पोर्टलद्वारे जेव्हा त्यांची नियुक्ती होते, तेव्हा त्यांची सेवा जोडसह वेतन निश्चितीचे लाभ हा जो आदेश आहे, म्हणजे 18 फेब्रुवारीचा जो आदेश आहे त्यामार्फत प्राप्त होते का अशी विचारणा झालेली आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण शासनाने आता दिलेलं आहे या आदेशामध्ये. उमेदवाराची पूर्वीची नियुक्ती गट क मध्ये किंवा गट ड मधील आहे या बाबतीत विचारात न घेता, म्हणजे उमेदवार अगोदर गट क मध्ये होता की गट ड मध्ये होता याचा तुम्ही विचार करायचा नाही. उमेदवार नियमित नियुक्तीने कार्यरत होता किंवा कसे, पूर्वीच्या पदावर स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ज्या अटी व शर्ती आवश्यक आहे त्याची पूर्तता उमेदवार करीत आहे किंवा कसे, शिक्षण सेवक पदासाठी केलेला अर्ज पूर्वीच्या कार्यालयाच्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने केलेला आहे किंवा कसे, तसेच पूर्वीची नियुक्ती व नवीन नियुक्ती यामध्ये बदलीच्या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीहून अधिक खंड असू नये इतक्याच बाबी विचारात घ्यावयाच्या आहेत. तर त्याची वेतन निश्चिती करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. तर स्पष्ट सांगितलेलं आहे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना की गट क आणि गट ड मध्ये तो काम करत होता याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मग कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्या, तो उमेदवार नियमित नियुक्तीने कार्यरत होता किंवा कसे, म्हणजे ज्या विभागातून तो उमेदवार नियुक्त झालेला आहे इकडे शिक्षक पदावर, तर तिथे तो परमनंट स्वरूपाचा होता का, नियमित नियुक्तीने कार्यरत होता का हे तपासा. त्यानंतर पूर्वीच्या पदावर स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ज्या अटी व शर्ती आवश्यक आहेत त्याची पूर्तता उमेदवार करीत आहे किंवा कसे. त्यानंतर परमनंट नोकरी करण्याकरता ज्या काही गोष्टी लागतात, ज्या अटी शर्ती आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत का हे बघा. शिक्षण सेवक पदासाठी केलेला अर्ज पूर्वीच्या कार्यालयाच्या सक्षम प्राधिकाराच्या पूर्व परवानगीने केला आहे किंवा कसे. तर जेव्हा शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झाली तर तेव्हा ती ज्या ठिकाणी तो अगोदर कार्यरत होता तिथले जो कोणी सक्षम अधिकारी असतील तर त्यांच्या परवानगीने त्याने तो अर्ज केला होता का या नियुक्तीकरता, नवीन नियुक्तीकरता हे बघा. तसेच पूर्वीची नियुक्ती व नवीन नियुक्ती यामध्ये बदलीच्या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीहून अधिक खंड असू नये. आणि एक अजून महत्त्वाचं सांगितलं की जसं एखाद्या कर्मचाऱ्याची बदली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते तेव्हा त्याला कालावधी दिला जातो की एवढ्या कालावधीमध्ये त्याने जॉईन झालं पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी रुजू झालं पाहिजे. तर इथे सुद्धा तो पहिली नोकरी सोडून पहिल्या ठिकाणचा राजीनामा देऊन दुसऱ्या ठिकाणी तो जेव्हा नियुक्त ठिकाणी जेव्हा रुजू होतो आहे तर बदलीच्या नियमानुसार तो रुजू झाला आहे की नाही हे बघा. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत विचारात घेण्याकरता, की तो परमनंट स्वरूपाचा होता का पूर्वीच्या नोकरीमध्ये, ही एक अट टाकलेली आहे. त्यानंतर त्याचा जो अर्ज आहे तो सक्षम प्राधिकाराच्या पूर्वपरवानगीने केला आहे की नाही ते बघून घ्या. आणि तिसरं असं की जो जॉईनिंग पिरियड असतो त्या जॉईनिंग पिरियडमध्ये तो जॉईन झाला आहे की नाही, नवीन ठिकाणी शिक्षण सेवक पदावर तो लागला आहे की नाही हे तुम्ही बघा असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याला लाभ द्या. तो गट क गट ड मधून येतो आहे, मग त्याला ही वेतन श्रेणी लावता येणार नाही, मग त्याला शिक्षण सेवक म्हणूनच काम करावं लागेल, हा विषय नाही आहे. तर विषय असा आहे की तो परमनंट होता का हे चेक करा. दुसरं असं की अर्ज करत असताना शिक्षण सेवक पदाकरता त्याने तिथल्या कार्यालयाची, पूर्वीच्या कार्यालयाची, तिथल्या सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतली आहे की नाही हे बघा. आणि बदलीचा कालखंड जसा असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता जो काही अवधी दिलेला असतो त्याच अवधीमध्ये तो पूर्वीची नोकरी सोडून शिक्षण सेवक म्हणून जॉईन झाला आहे की नाही ह्या गोष्टी बघा. अशा 3 गोष्टी बघण्याकरता सांगितलेल्या, आणि ह्या जर योग्य असतील तर त्याला लाभ मिळाला पाहिजे वेतन निश्चितीमध्ये. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. दुसरं आहे लागू होत असल्यास
कमी किंवा जास्त वेतन श्रेणीहून आलेल्या म्हणजेच नियुक्ती समान पदावर झाली नसल्यास सदर कर्मचाऱ्यांची सेवा जोड व वेतन निश्चिती कोणत्या टप्प्यावर करावी. मग आता ह्या तीनही गोष्टी बरोबर आहे. त्याची वेतन निश्चिती करायची आहे. त्याची वेतन निश्चिती करत असताना कोणत्या टप्प्यावर वेतन निश्चिती करावी. आणि तिसरा मुद्दा असा आहे, दुसरा आणि तिसरा मुद्दा कंबाईन त्याचं उत्तर दिलेलं आहे शासनाने. उदाहरणार्थ पूर्वीच्या शासकीय किंवा निमशासकीय सेवेतील पदावर एखादा कर्मचारी S7 किंवा त्या खालील वेतन श्रेणीतील वेतन घेत असतील तर त्यांची वेतन निश्चिती धारण करत असलेल्या शिक्षक पदावरील देय वेतन श्रेणीतील किमान वेतनाचा टप्पा S10 किंवा S14 किंवा त्यावरील जो टप्पा लागू असेल त्या टप्प्यावर करावी का याबाबत स्पष्टता असावी. तर ह्या दोन गोष्टी म्हणजे आता त्याची वेतन निश्चिती कशी करावी या संदर्भातले हे प्रश्न आहेत. तर यावर सुद्धा उत्तर मिळालेलं आहे शासनाकडून. शासनाने काय सांगितलेलं आहे बघा. संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद 2 अन्वये वेतन संरक्षण देण्यासाठी वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली. सदर तरतूद खालील उदाहरणावरून स्पष्ट करण्यात येत आहे. आता एक उदाहरण दिलं आहे शासनाने की अशा प्रकारे तुम्हाला वेतन निश्चिती करायची आहे. ही व्यक्ती S7 या वेतन श्रेणीत 25,200 इतके वेतन घेत असताना त्याची S10 किंवा S14 या वेतन श्रेणीतील शिक्षण सेवक पदावर निवड झाल्यास, आता समजा एखादा व्यक्ती आहे आणि तो S7 मध्ये काम करत आहे आणि त्याची वेतन श्रेणी आज रोजी आहे 25,200 आणि तो नशिबवान असा की आता तो S10 किंवा S14 या वेतन श्रेणीमध्ये गेलेला आहे. तर मग आता या वेतन श्रेणीमध्ये तो शिक्षण सेवक पदावर निवड झाली आहे त्याची, तर मग आता त्याला काय S7 मध्ये काम करता 25,200 तर तीच वेतन श्रेणी लावायची का. तर नाही. त्या बाबतीत उत्तर दिलेलं आहे बघा. S10 वेतन श्रेणीतील किमान टप्प्यावर म्हणजे रुपये 29,200 तो जर 25,200 वेतन श्रेणी जर घेत असेल S7 मध्ये तर S10चा जो टप्पा आहे तो आहे 29,200. तर तो 25,200 वर लागू होणार नाही, तर तो 29,200 वर त्याची वेतन निश्चिती होईल. म्हणजे त्याला हा फायदा मिळेल. 25,200 वरून जम्पिंग त्याचं होईल 29,200 वर या टप्प्यावर. तर S14 या वेतन श्रेणीतील रुपये 38,600 समजा तो S14 मध्ये जर लागला तर तो 25,200 वरून जंप मारेल 38,600 वर. अशा प्रकारचा त्याला फायदा होईल. कारण त्याची वेतन निश्चितीमध्ये त्याची ग्रेड बदलत आहे. ग्रेड S7 वरून S10 किंवा S14 होत आहे आणि S10 जे आहे ते S10 29,200 वरून सुरू होते तर तिथे त्याला फिक्स करा. S14 38,600 वर सुरू होत आहे तर तिथे त्याला फिक्स करा. तिथून त्याचं वेतन आता निश्चित होणार आहे, पुढे वाढणार आहे. या किमान टप्प्यावर होणे आवश्यक आहे. आता पुन्हा एक क्लॉज दिलेला आहे, पुन्हा एक उदाहरणात छान ट्विस्ट आहे बघा. जर सदर व्यक्ती S7 या वेतन श्रेणीत रुपये 30,200 इतके वेतन घेत आहे. आता समजा बघा वेतन S7 जी श्रेणी आहे त्याच्यात 25,200 घेणारा असेल तर तो 29,200 घेईल हे मान्य आहे. पण एखाद्या व्यक्ती S7 मध्ये 30,200 घेत आहे आणि S7 मध्ये ते 29,200 आहे म्हणजे तो रिव्हर्स होईल का, मागे येईल का. त्याचं उत्तर सुद्धा खूप सुंदर दिलेलं आहे. त्याची वरील प्रमाणे निवड झाल्यास S10 या वेतन श्रेणीतील 31,000 या पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. म्हणजे तो आज रोजी वाढत त्याला इन्क्रिमेंट लागत गेले आणि तो 30,200 वर काम करतो आहे आणि त्याची नियुक्ती शिक्षण सेवक म्हणून झालेली आहे. मग अशा वेळेस त्याला मागे आणायचं का 29,200 वर नाही, तर S10 मधला त्याच्या पुढचा जो टप्पा आहे, कारण आज तो 30,200 वर आहे, त्याच्या पुढचा टप्पा 31,000 वर आहे, तर त्या टप्प्यावर त्याची वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. तर S14 या वेतन श्रेणीसाठी त्याची किमान टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. आज तो 30,200 वर जर आहे तर S14 त्याच्यावर आहे, त्याच्यामुळे जो काही टप्पा असेल त्या टप्प्यावर त्याची निवड व्हावी. म्हणजे रिव्हर्स कोणी होणार नाही, पुढेच जाईल असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. चौथा मुद्दा असा आहे, सेवा जोड व वेतन निश्चिती करून द्यावयाच्या वेतन श्रेणीचा प्रत्यक्ष लाभ शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे 18 फेब्रुवारी 2026 पासून द्यायचा की सदर कर्मचाऱ्यांचा शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर द्यायचा आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण क्षेत्रीय अधिकारी असं म्हणतात की तुमचा शिक्षण सेवकाचा 3 वर्षाचा कालावधी सुरू झाल्यानंतरच ह्या सर्व बाबी तुम्हाला लागू होतील.
आणि म्हणून मग तो प्रश्न विचारला गेला आहे की हे जे आहे, जे काही तुम्ही सांगत आहात, जो मी 18 फेब्रुवारी 2026चा जो आदेश काढलेला आहे, तर तो 18 फेब्रुवारी 2026 पासून लागू होत आहे, तो शिक्षण सेवक असताना, की त्याचा शिक्षण सेवकाचा कालावधी संपल्यानंतर हे द्यायचं आहे. दुसरं पुन्हा विचारण्यात आलेलं आहे, शिक्षण सेवकांच्या परीक्षा कालावधीमध्ये वेतन निश्चिती करून नियमित वेतन श्रेणीचा प्रत्यक्ष लाभ द्यायचे आहेत का? समजा एखादा शिक्षण सेवक आहे आणि आता हा आदेश निघालाय, तर त्या दरम्यानच त्याला वेतन निश्चितीचा लाभ द्यायचा आहे का? आणि त्याच्या पुढचा अजून एक प्रश्न आहे, संदर्भाधीन शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी 3 वर्षाचा परीक्षाधीन कालावधी लागू राहील अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षाधीन कालावधी संपल्यानंतर वेतन निश्चिती करण्यात येईल असे काही प्रशासनिक अधिकारी यांचे म्हणणे आहे. तर एक परीक्षाधीन कालावधी असतो, तर तो परीक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याशिवाय अशा प्रकारची वेतन निश्चिती करण्यात येत नाही असं काही प्रशासकीय अधिकारी म्हणतात. तर मग नेमकं हे जे संभ्रम आहेत, 3 संभ्रम आपण पाहिलेले आहेत, की एखादा शिक्षण सेवक म्हणून काम करतो आहे, 18 फेब्रुवारी 2026ला हा आदेश निघाला आहे, तर त्या तारखेपासूनच तिने वेतन निश्चिती करायची की त्याचं शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर करायची. त्यानंतर दुसरं होतं, शिक्षण सेवकाच्या परीक्षा कालावधीमध्ये वेतन निश्चिती करून नियमित वेतन श्रेणीचे प्रत्यक्ष लाभ द्यायचे आहेत का? तर शिक्षण सेवक म्हणून जो परीक्षा कालावधी आहे, तर त्याच्यामध्ये ती वेतन निश्चिती देता येते का, की तो संपल्यानंतर ते लागू होईल? अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याचं उत्तर शासनाने दिलेलं आहे, संदर्भाधीन शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी चालू होता अशा उमेदवारांची वेतन निश्चिती संदर्भाधीन शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पासून करणे आवश्यक आहे. बघा, एखादा शिक्षण सेवक म्हणून काम करत आहे, हा आदेश आला 18 फेब्रुवारी 2026ला, तो सध्या आता शिक्षण सेवक म्हणून काम करत आहे, तर त्याला सुद्धा 18 फेब्रुवारी 2026 पासून सदरहू शासन निर्णय लागू होईल. म्हणजेच त्याची जी वेतन श्रेणी आहे ती बदलेल, तो त्या मानधनावर राहणार नाही. मानधनाच्या ऐवजी त्याची वेतन निश्चिती होईल. 18/2/2026 पासून करणे आवश्यक आहे व त्यानुसार प्रत्यक्ष वेतन अदा करणे देखील आवश्यक आहे. आणि 18 फेब्रुवारी 2026ला त्याची वेतन निश्चिती होईल आणि त्याप्रमाणे पुढे त्याचं वेतन काढलं गेलं पाहिजे. या दिनांकानंतर जे उमेदवार शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त होतील, 18 फेब्रुवारी 2026 नंतरचे ज्यांच्या अपॉइंटमेंट्स आहेत शिक्षण सेवक म्हणून, त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासूनच वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय राहील. तर असे जे लोक आहेत, तर त्यांना ही जी वेतन निश्चिती आहे नियुक्तीच्या दिनांकावरून, कारण त्यांची नियुक्तीच 18 फेब्रुवारी 2026 नंतर झालेली आहे, ते त्यांना पहिल्या दिवशीपासून लाभ होईल. पण ज्यांना काही दिवस झालेले आहेत, महिने झालेले आहेत, वर्ष झालेले आहेत शिक्षण सेवक म्हणून लागून, तर त्यांना मात्र 18 फेब्रुवारी 2026 पासून हा आदेश लागू होणार आहे. परीक्षाधीन कालावधी लागू राहील याचा अर्थ या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन होऊन त्यानंतर शिक्षक पदावर नियुक्ती दिली जाईल. आता 3 वर्षाचा जो शिक्षण सेवकाचा कालावधी आहे, तो शिक्षण सेवकाचा जो कालावधी आहे त्याच्यामधलं त्याचं वर्तन बघून, कामगिरी बघून त्याला मग शिक्षक पदावर नियुक्त केल्या जाईल. परंतु त्याला त्याची वेतन निश्चिती मात्र 18 फेब्रुवारी 2026 पासूनच होईल, हे स्पष्टपणे इथे सांगण्यात आलेलं आहे. शिक्षण सेवक परीक्षाधीन कालावधीतच वेतन संरक्षण व वेतन निश्चितीचे लाभ देणे आवश्यक आहे. तर अशा कॅन्डिडेट्सना, अशा उमेदवारांना वेतन संरक्षण व वेतन निश्चिती ही शिक्षण सेवक कालावधीमध्येच प्राप्त होईल. शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याची वाट बघण्याची गरज नाही. 18/2/2026 पासून जो शिक्षण सेवक आज कार्यरत आहे त्याला ही वेतन निश्चिती लागू होईल. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, सेवा जोड व वेतन निश्चिती करत असताना अनुसरायची कार्यपद्धती स्पष्ट करावी. म्हणजे सेवा जोड हे सामान्य प्रशासन विभाग व वेतन निश्चिती ही वित्त विभाग किंवा वेतन पडताळणी पथक किंवा कॅफो हे करतील की फक्त शिक्षण विभागाने स्वतंत्रपणे करायची आहे. तर ही वेतन निश्चिती करण्याकरता प्रपोजल कुणाकडे पाठवायचं, कुणाची मंजुरात घ्यायची, अशा संदर्भातला हा प्रश्न आहे. तर त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे या संदर्भात जी प्रचलित कार्यपद्धती आहे त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. कारण जिल्हा परिषदमध्ये कॅफो असतात, तर वित्त विभागामध्ये वेतन पडताळणी पथक असते, तसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था आहेत ह्या तपासणाऱ्या, वेतन निश्चितीचा शिक्का मारून देणाऱ्या. तर शिक्षण खात्यामध्ये शालेय शिक्षणाचं सुद्धा सिनियर ऑडिटर असतात. तर ते सिनियर ऑडिटर
हे संपूर्ण कार्य करेल. वेतन निश्चिती ठरवण्याचं तपासण्याचं काम त्यांच्याकडे जाईल. म्हणजे शालेय शिक्षणचे जे सिनियर ऑडिटर असतात तर त्या सिनियर ऑडिटरकडे हे काम असणार आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, बहुतांश प्रशासन अधिकारी असे म्हणत आहेत की नोकरी स्वीकारत असताना तुम्ही मानधन तत्वावर स्वीकारली आहे, त्यामुळे तुम्हाला नियमित वेतन श्रेणी कशी काय देता येईल यावर देखील प्रकाश टाकावा. तर काहींचं म्हणणं असं आहे प्रशासन अधिकाऱ्यांचं की नोकरी स्वीकारत असताना तर तुम्ही मानधन तत्वावर स्वीकारलेली आहे, तुम्हाला निश्चित स्वरूपाचं मानधन होतं, मग तुम्हाला आम्ही वेतन श्रेणी कशी लागू करायची. तर त्याचंही उत्तर शासनाने दिलेलं आहे. असा दावा केला असल्यास तो वस्तुस्थितीवर आधारित नाही. संदर्भाधीन शासन निर्णय हा शासनाने मान्य उच्च न्यायालयाचे काही प्रकरणातील न्यायालयीन निर्णय विचारात घेऊन वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार जाणीवपूर्वक घेतला आहे, त्याची तंतोतंत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तर हा जो दावा केला जातो अधिकाऱ्यांकडून तर तो चुकीचा आहे. आणि मान्य उच्च न्यायालयाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यानुसार हा जो GR काढण्यात आलेला आहे 18 फेब्रुवारी 2026चा, तर या 18 फेब्रुवारी 2026च्या आदेशानुसारच आपण कार्यवाही करावी अशा प्रकारचा आदेश हा या शासन परिपत्रकान्वये शासनाने दिलेला आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावर पुढे चर्चा या शासन परिपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे. शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक राणीप्र 2024 प्रकरण क्रमांक 35 सेवा 4 दिनांक 30 मे 2024 अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागात कार्यालयात नवीन नियुक्ती करण्यात आल्यास पूर्वीची सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ अर्थकारी सेवेची परिगणना करण्याकरता जोडून देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये किंवा शासकीय विद्यानिकेतने व सैनिक शाळा यांचा समावेश आहे. त्यातील विहित पद्धतीने नियुक्त झालेले व या परिपत्रकातील अटींची पूर्तता करणाऱ्या शिक्षण सेवक, नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सदर परिपत्रकातील तरतुदी लागू करण्यास याद्वारे शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही त्यांच्या स्तरावर करावी. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण उपदान ग्रॅच्युटी ज्याला म्हणतात, तर ही ग्रॅच्युटी तो जर 1 नोव्हेंबर 2025 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागात कार्यालयात नवीन नियुक्ती करण्यात आल्यास पूर्वीची सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ अर्थकारी सेवेची परिगणना करण्याकरता जोडून देण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तर हा जो आदेश आहे या आदेशाचा अभ्यास करावा 30 मे 2024चा, आणि त्याच्यामध्ये उपदान जे असते ग्रॅच्युटी जे आहे त्या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. तर त्याचा अभ्यास करून ती लागू होऊ शकते, उपदान सुद्धा लागू होऊ शकते. चौथं, संदर्भाधीन शासन निर्णय स्वयंस्पष्ट असताना पात्र उमेदवारांना वेतन संरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांनी दाखवलेली अनास्था अयोग्य आहे. याबाबत शासनापुढे यापुढे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. आयुक्त शिक्षण यांना सूचित करण्यात येते की संदर्भाधीन शासन निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत आपण आपल्या स्तरावर आढावा घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना तात्काळ द्याव्या. तर अशा प्रकारचा आदेश हा महाराष्ट्र राज्याचे उपसचिव माननीय श्री आबासाहेबजी कवळे यांनी काढलेला आहे. आणि यानुसार शिक्षण सेवक या पदाकरता म्हणजे जो अगोदरच शासकीय सेवेमध्ये नियुक्त झालेला आहे आणि ती शासकीय सेवा त्यांनी सोडलेली आहे, निमशासकीय सेवा सोडलेली आहे आणि शिक्षण विभागामध्ये तो दाखल झालेला आहे, शिक्षण सेवक म्हणून दाखल झालेला आहे. तर त्या संदर्भात ज्या काही अडीअडचणी, ज्या काही कंप्लेंट्स, ज्या काही तक्रारी आलेल्या होत्या त्या तक्रारीचा निवारण करण्याचा प्रयत्न हा या 15 जून 2026च्या आदेशात झालेला आहे. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये हे जे शासन परिपत्रक आहे याची लिंक देणार आहे आणि ती लिंक आपण ओपन करून हे शासन परिपत्रक पूर्णतः वाचू शकता आणि आपल्या जे काही संभ्रम असतील, अडचणी असतील त्या
व्यक्तिशः तुम्ही दूर करून घेऊ शकता. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांना विनंती की हेमंत मंगळे हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं ही विनंती करून इथे थांबतो. धन्यवाद.